नमस्कार मित्रांनो. आज एका वेगळ्या विषयावरती मी आपल्या सर्वांना अवगत करू इच्छितो. तुम्हा सर्वांचं माझ्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. लोहगड किल्ला जो आहे त्याचं महत्त्व प्राचीन काळापासून काय आहे, त्या किल्ल्याचं महत्त्व. लोहगड किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे, लोणावळ्याच्या जवळ. त्या संदर्भात थोडीशी माहिती मी आपल्याला सांगतो. छत्रपती शिवरायांनी स्वराज्यामध्ये जे अनेक किल्ले जोडून घेतले होते त्याच्यामध्ये हा लोहगड किल्ला अत्यंत महत्त्वाचा, ज्याला की स्वराज्याचा प्रमुख खजिना असं म्हणून ज्याची ओळख होती, हा किल्ला आहे, लोहगड किल्ला आहे. म्हणजे हा लोहगड किल्ला हिलटॉप फोर्ट या प्रकारातील आहे तो. आणि अरेबियन समुद्रातून दक्षिणेकडे जो व्यापार होत होता त्या होणाऱ्या व्यापारावर त्याचं संरक्षण करण्यासाठी आणि त्यावर देखरेख करण्यासाठी या किल्ल्याची फार महत्त्वाची भूमिका होती. कारण अरबी समुद्रातून बंदरातून येणारा व्यापारी माल हा माल बोरघाटमधून, म्हणजे आजचा खंडाळा घाट, त्या मार्गे येत होता. आणि आणखीन एक डोंगरी किल्ला तिथंच आहे, विसापूर किल्ला म्हणून त्याचं ओळख आहे. हे दोन्ही किल्ले एका धारदार कड्यानं, की ज्याचं गायमुख असं नाव आहे, गायमुख कडा, ह्या धारदार अशा असलेल्या गायमुख कड्यानं हे दोन्ही किल्ले एकमेकांना जोडलेले आहेत. म्हणजे त्या काळातील लष्करी रचना कशी होती आणि त्याच्यामध्ये किल्ल्यांचा उपयोग कसा होत होता हे जर पाहायचं असेल तर आवर्जून आपण या किल्ल्याला भेट दिली पाहिजे. लोहगड किल्ला आणि हा विसापूर किल्ला. सह्याद्री डोंगर रांगांचा जो पट्टा आहे त्याच्या पठारावर हे दोन्ही किल्ले आहेत, लोहगड किल्ला आणि हा विसापूर किल्लासुद्धा. हा विसापूर किल्ला नंतरचा आहे बांधलेला, परंतु लोहगड किल्ल्याचं महत्त्व असं आहे की या देशावर, महाराष्ट्रावर तर होतीच, अनेक भागावर होती. सातवाहनांचं ज्यावेळेस राज्य होतं, इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 200 या तब्बल 400-450 वर्षाच्या कालखंडामध्ये, तर सातवाहनांच्या कालावधीत हा बांधलेला किल्ला आहे तो, म्हणजे लोहगड किल्ला. त्यांनी पण त्यावेळेस याच कारणासाठी बांधला की सातवाहनांच्या काळामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की परदेश व्यापार जो होता, इम्पोर्ट एक्सपोर्ट फार मोठ्या प्रमाणावर आपल्या भारतातून होत होतं. मग ते प्रतिष्ठान म्हणजे पैठणहून असेल किंवा तगर प्राचीन तेरमधून होत असेल, फार मोठ्या प्रमाणावर हा व्यापार चालायचा. आणि त्यांचं संरक्षण करण्यासाठी त्या व्यापाऱ्यांच्या मालाचं, त्यासाठी हा लोहगड किल्ला सातवाहन सम्राटाने त्यावेळेस बांधलेलं होतं. एवढं महत्त्व त्या लोहगड किल्ल्याचं आहे. तर त्यानंतर म्हणजे सातवाहनांनी बांधला, त्याला अनेक म्हणजे हजारो वर्ष होऊन गेली, पण त्याची डागडुजी जी आहे ती मराठा सत्ता ज्यावेळेस पेशवाईंच्या आधिपत्याखाली चालत होती, तर पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ, या बाळाजी विश्वनाथांनी या लोहगड किल्ल्याची 1713 साली डागडुजी केली होती आणि तो किल्ला परत वापरामध्ये आणला होता. त्याच्यापूर्वीही हा किल्ला छत्रपती शिवरायांनी स्वराज्यामध्ये जोडून घेतलेला होता. आणि जी सुरतहून जो फार मोठ्या प्रमाणावर महसूल गोळा करून आणलेला होता छत्रपती शिवरायांनी, तर तो पूर्ण जो खजिना आहे तो खजिना नेताजी पालकर या किल्ल्यावर आणून ठेवला होता, त्याच्या संरक्षणासाठी किंवा सुरक्षिततेसाठी या लोहगड किल्ल्यावर आणून ठेवला होता. त्याच्यावरून आपण या किल्ल्याचं महत्त्व याच्यावरूनसुद्धा आपल्याला लक्षात येतं की मराठ्यांचा सर्वात मोठा खजिना म्हणून या किल्ल्याची ओळख होती. त्याचबरोबर 1818 साली ज्यावेळेस इंग्रज आणि मराठ्यांचं तिसरं युद्ध झालं, या युद्धामध्ये ब्रिटिशांना हा किल्ला सुरुवातीला घेता आला नाही, म्हणून त्यांनी पहिल्यांदा विसापूर किल्ला ताब्यात घेतला, जो उंच होता. म्हणजे साधारणतः समुद्रसपाटीपासून 1084 मीटर उंचीवर हा किल्ला आहे. तो किल्ला अगोदर ब्रिटिशांनी ताब्यात घेतला आणि उंचावरून खाली, म्हणजे हा साधारणतः हा जो लोहगड किल्ला आहे तो विसापूरच्या थोडासा खाली, म्हणजे साधारणतः
1033 मीटरच्या उंचीवर असलेला हा किल्ला आहे. म्हणजे साधारणतः जवळपास 50 मीटरचा फरक आहे हाईटमध्ये. उंचावरून तोफांचा मारा विसापूर किल्ल्यावरून लोहगड किल्ल्यावर ब्रिटिशांनी केला आणि मग हा किल्ला ब्रिटिशांनी त्यांच्या ताब्यात घेतला, मराठ्यांच्या ताब्यात. हा जो लोहगड किल्ला आहे तो म्हणजे साधारणतः सह्याद्रीच्या जो पठारावर किल्ला आहे त्याच भागामध्ये इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात ते 2ऱ्या शतकात, इसवी सन पूर्व 3रे ते इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकाच्या दरम्यान एक अत्यंत जगप्रसिद्ध अशी लेणी खोदकाम झालेलं आहे. त्याला भाजी लेणी आपण म्हणतो, भाजा लेणीचा समूह जो आहे तो या किल्ल्याच्या ज्या पठारावर आहे त्याच पठारामध्ये भाजा लेण्यांचा सुद्धा समूह जो आहे तो त्या ठिकाणी आहे. म्हणजे पुणे जिल्ह्यातील हे जो लोणावळ्याच्या जवळ असलेला हा लोहगड किल्ला आहे हा समुद्र सपाटीपासून 1033 मीटर उंच मागं मी तुम्हाला सांगितलं होतं. तर हा त्याच्यामुळं, त्याच्या उंचीमुळे, त्याच्या मजबूतीमुळे, त्याच्या अभेद्यपणामुळे अत्यंत जिंकण्यासाठी कठीण, अभेद्य असा हा किल्ला म्हणून याची ओळख होती. आणि भारत सरकारनं म्हणूनच नंतर या किल्ल्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून सुद्धा घोषित केलेलं आहे या लोहगडच्या किल्ल्याला. आणि युनेस्कोने जे छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा वारसा असलेले काही किल्ले आहेत त्याच्यापैकी 13 किल्ल्यांना युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलं आहे. त्यामध्ये सुद्धा या लोहगड किल्ल्याचा समावेश आहे. असा हा लोहगड किल्ला, याचं महत्त्व पार सातवाहन साम्राज्यापासून ते आज आज ज्या कारणानं लोहगड किल्ल्याचं नाव सर्वांसमोर येतं आहे ते खरं तर योग्य नाही. ते सिया प्रकरण असेल किंवा चेतन हा जे प्रकरण असेल, हे लोहगड किल्ल्याच्या संदर्भात आज ते चर्चा होते. परंतु लोहगड किल्ल्याचा हा जो इतिहास आहे, हा जो वारसा आहे तो खरंच जाणून घेण्यासारखा आहे. आणि छत्रपती शिवरायांनी जे 18 पगड सवंगड्यांना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती केली, त्या स्वराज्याचा मुख्य खजिना म्हणून या किल्ल्यानं काम केलेलं आहे. आवर्जून एकदा भेट देऊन द्या. धन्यवाद.